विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर भारत यलगडाख, सहाय्यक प्राध्यापक डिपार्टमेंट ऑफ जॉग्राफी, KRT BH कॉमर्स आणि AM सायन्स, पॉप्युलरली नोन ॲज ए KTHM कॉलेज. विद्यार्थी मित्रांनो, आपण GG 220 जॉग्राफी ऑफ महाराष्ट्र म्हणजेच महाराष्ट्राचा भूगोल या वर्गाच्या तासिकेमध्ये सर्वांचे स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, मागील तासिकेला आपण चॅप्टर 2 मधील फिजिकल स्ट्रक्चर म्हणजे महाराष्ट्राची प्राकृतिक रचना याविषयी चर्चा करत आलो आहोत. ह्या तासिकेमध्ये आपण महाराष्ट्राच्या फिजिकल सेटिंगच्या दुसऱ्या घटकाविषयी चर्चा करणार आहोत. त्याचप्रमाणे मागील तासिकेला आपण महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या पहिल्या कोकण किनारपट्टीची उत्पत्ती कशी झाली किंवा कोकण किनारपट्टीला कोकण का म्हणायचं, कोकण किनारपट्टीची प्राकृतिक रचना कशी आहे, त्यानंतर कोकण किनारपट्टीला असणारी लांबी, रुंदी व क्षेत्रफळ किती आहे, कोकणची भूरचना कोणती आहे, त्यानंतर कोकण किनारपट्टीवर असणारे वेगवेगळे असणारे जे उपविभाग कसे आहेत, त्यानंतर खलाटी कशाला म्हणायचं, वलाटी कशाला म्हणायचं, त्याचबरोबर कोकणामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या खाड्या असतील, त्या खाडी म्हणजे काय, कोणकोणत्या खाड्या आहेत, त्यानंतर सागरी किल्ला म्हणजे काय, सागरी किल्ले कोणकोणते आहेत, त्याचबरोबर बंदर कशाला म्हणायचं आणि बंदरे महाराष्ट्रातील पश्चिम किनारपट्टीवर किंवा कोकण किनारपट्टीवर असणारी कोणकोणती बंदरे आहेत याचाही विचार मागील तासिकेमध्ये आपण केला आहे. त्याचबरोबर शेवटचा जो पॉईंट होता बेट आहे, तर बेट कशाला म्हणायचं आणि बेटा कोणकोणती कोकण किनारपट्टीवरती बेटं आहेत याचा उहापोह मागील तासिकेमध्ये आपण केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पुढील तासिकेचा विचार करत असताना आपल्याला दुसरा जो प्राकृतिक रचनेचा दुसरा जो भाग आहे, दुसरा जो घटक आहे, त्या घटकाचा आपल्याला या तासिकेमध्ये आपल्याला विचार करायचा. आपण बघणार आहोत की महाराष्ट्राची प्राकृतिक रचना बघत असताना आपल्याला या दुसऱ्या घटकाकडे बघताना पश्चिम घाट किंवा तुला दुसरं एक नाव दिलेलं आपलं त्याला एक सह्याद्री पर्वत, आपण त्याच्याकडं तो जो प्राकृतिक रचनेचा दुसरा विभाग आहे त्याला आपण सह्याद्री पर्वत असं म्हणतो. या सह्याद्री पर्वताविषयी माहिती आजच्या तासिकेला किंवा दुसरा जो विभाग म्हणून बघितली जाणार आहे त्याची आपण आज चर्चा करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, ह्या घटकाविषयी माहिती सांगत असताना प्रत्येकाने सह्याद्री पर्वत पाहिलेला आहे, बघितलेला आहे, ऐकलेला आहे, नकाशात बघितलेला आहे, नकाशामध्ये अनुभवलेला आहे. तसेच सह्याद्री किंवा याविषयी असणारी प्रत्येकाला जॉग्रफीविषयी असणारी माहिती यामध्ये देण्यात आली आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण या प्राकृतिक रचनेचा हा दुसरा विभाग म्हणजेच सह्याद्री पर्वत म्हणजेच पश्चिम घाट किंवा डोंगर रांगांचा प्रदेश याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत. भारताच्या हा प्रदेश किंवा याला समांतर असा सह्याद्री पर्वत किंवा पश्चिम किनारपट्टीला असणारा हा समांतर असणारा असा जो भूप्रदेश आहे त्याला आपण पश्चिम घाट किंवा सह्याद्री पर्वत असे म्हणतो. त्याचबरोबर हा पर्वत दख्खनच्या पठाराची पश्चिम सरहद्द सांगत असतो. म्हणजे थोडक्यात दख्खनच्या पठाराची पश्चिम सरहद्द किंवा पश्चिम सीमा सांगण्याचं काम ह्या सह्याद्री पर्वत करत असतो. थोडक्यात या सह्याद्री पर्वताची प्रस्तावना बघत असताना आपल्याला सह्याद्री किंवा पश्चिम घाट ह्या भारताच्या पश्चिम किनाऱ्याशेजारी उभी असलेली डोंगराची रांग आहे असंही आपल्याला म्हणता येईल. म्हणजेच पश्चिम घाट असेल किंवा सह्याद्री पर्वत असेल ही भारताच्या पश्चिम किनाऱ्यासह उभी असलेली डोंगराची रांग असंही त्या ठिकाणी म्हटले गेलं आहे. साधारणपणे ही याची अंदाजे 1600 किलोमीटर लांबीची ही डोंगर रांग तापी नदीच्या खोऱ्यापासून किंवा तापी नदीच्या दक्षिणेकडून तर महाराष्ट्राच्या गुजरात सीमेपासून सुरू होते आणि ती सुरू होऊन त्यानंतर महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, तामिळनाडू व केरळ या राज्यातून भारताच्या दक्षिण टोकाजवळ जाते. त्याचबरोबर म्हणजे असं हे झालं या ठिकाणी सह्याद्री पर्वताचं थोडक्यात सांगायचं वैशिष्ट्य म्हणजे हे पहिल्यांदा आपलं जे वैशिष्ट्य सांगितलं किंवा पहिल्यांदा आपण सांगत असताना की त्याची लांबी किती असेल तर ती साधारणतः सुमारे 1600 किलोमीटर आहे आणि त्याची सुरुवात कुठून झाली आहे तर तापी नदीच्या दक्षिणेकडून म्हणजे तापी नदीच्या दक्षिणेकडून महाराष्ट्राच्या गुजरात सीमेजवळून शेजारून चालू होते. त्यानंतर कोणकोणते राज्य त्याने अक्वायर केले तर महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, तामिळनाडू व केरळ या राज्यातून भारताच्या दक्षिण टोकाजवळ पोहोचले गेले आहेत आपले. आणि ह्या डोंगर रांगेचा जवळजवळ 60% भाग ह्या कर्नाटकामध्ये येतो. म्हणजे मोठ्या प्रमाणावर कर्नाटकाचा भाग किंवा या सह्याद्री पर्वताने व्यापलेला आहे असंही आपल्याला या ठिकाणी. बरोबर, सह्याद्री पर्वताची आणखीन काही प्रस्तावना किंवा माहिती बघत असताना
आपण उत्तरेस तापी नदीपासून तर दक्षिणेस कन्याकुमारीपर्यंत सह्याद्री पसरलेला आहे. आता हे आपण आताच चर्चा केली. म्हणजेच उत्तरेपासून तर तापी नदीपासून मला सांगितलं की तापीच्या दक्षिणी भागापासून तर दक्षिणेस कन्याकुमारीपर्यंत पसरलेला हा जो पर्वत आहे त्याला आपण एक सह्याद्री नाव किंवा पश्चिम घाट असंही म्हणत असतो. त्याचबरोबर याची लांबी तुम्हाला मला सांगितलं 1600 किलोमीटर आहे. यापैकी महाराष्ट्रात फक्त 440 किलोमीटर लांबीचा सह्याद्री पर्वत आहेत. याच 440 किलोमीटर लांबीच्या पर्वतालाच आपण पश्चिम घाट या नावाने ओळखलं जातं असंही आपल्याला म्हणता येईल. आणि याची साधारणतः सरासरी उंची 1200 ते 1300 मीटरच्या दरम्यान आढळून येते. या पश्चिम घाटामध्ये पश्चिम घाटाला 440 किलोमीटर लांबीचा हा पश्चिम घाट आणि त्याची सरासरी उंची 1200 ते 1300 मीटरच्या दरम्यान आहेत. म्हणजे सह्याद्रीची उंची उत्तरेकडे वाढत जाते तर दक्षिणेकडे कमी कमी होत जाते असंही आपल्याला या ठिकाणी नमूद करता येईल. त्याचबरोबर सह्याद्री पर्वत आज जरी आपली विशाल नजर पश्चिमेस असलेल्या अरबी समुद्रावर फिरत असता तरी समुद्र किनाऱ्यावर समांतर असणारा व पर्वत किनाऱ्यापासून तर 30 ते 60 किलोमीटर अंतरावर हा जो पर्वत आहे त्याला आपण एक सह्याद्री पर्वत असंही आपण म्हणू शकतो. म्हणजेच उत्तर तापी नदीच्या खोऱ्यापासून तर दक्षिणेपर्यंत पसरलेला 1600 किलोमीटर असणारा त्यापैकी महाराष्ट्रामध्ये 440 किलोमीटर असलेला सह्याद्री पर्वत ज्याला आपण पश्चिम घाट या नावाने ओळखतो त्याची सरासरी उंची 1200 ते 1300 मीटर. म्हणजेच सह्याद्रीची उंची उत्तरेकडे वाढत जाते दक्षिणेकडे कमी होत जाते. सह्याद्रीची उंची उत्तरेकडे वाढत जाते व दक्षिणेकडे कमी होत जाते असंही आपल्याला या ठिकाणी नमूद केलं गेलं आहे. म्हणजेच समुद्र किनाऱ्याला समांतर असणारा हा पर्वत 30 ते 60 किलोमीटर अंतरावर आहेत. म्हणजेच असा जो पर्वत आहे त्याला आपण म्हणतो सह्याद्री पर्वत. या सह्याद्री पर्वताची माहिती आपल्याला सांगत असताना पर्वत सांगताना किनारपट्टीवर प्रदेशाकडून पर्वताकडे पाहिले असता सरळ आणि उभा भिंतीसारखा दिसतो असंही आपल्याला नमूद करावं लागेल. म्हणजे किनाऱ्याच्या सकल प्रदेशाजवळ सरळ कड्यासारखा दिसणारा भूप्रदेशाची उंची काही ठिकाणी 1000 मीटरपर्यंत आहे तर पश्चिमेचा उतार अतिशय एकदम तीव्र आहे. म्हणजे एका साईडला तो तीव्र उतार स्वरूपाचा आहे तर काही ठिकाणी त्या ठिकाणी तो मंद स्वरूपाचा उताराही दिसत असतो. किंवा किनाऱ्याकडून जर सकल प्रदेशाकडे बघितलं आपण तर भूप्रदेशाची उंची काही ठिकाणी 1000 मीटरपर्यंत दिसत नसते तर पश्चिमेकडे जर बघत गेलो आपण तर त्या ठिकाणी असताना तीव्र स्वरूपाचा कडा आपल्याला त्या ठिकाणी जाणवत असतो. पूर्वेकडून पाहिलेलं या पठाराचा मंद उतार दिसतो तर काही डोंगराच्या रांग असते तर काही मंद उताराचा हळूहळू दख्खनच्या पठारामध्ये विलीन झालेला असाही आपल्याला दिसून येतो. म्हणजेच दोन याचे वैशिष्ट्य सांगत असताना एका साईडला किनाऱ्यावरती एका साईडला असणारा तीव्र असं जे ठिकाण आहे ते म्हणजे सह्याद्री पर्वत. म्हणजे पश्चिमेला जर गेलो तर अतिशय एकदम तीव्र उतार आणि जर आपण तर पूर्वेला आलो तर सह्याद्री पर्वताच्या पूर्वेला आलो तर त्या ठिकाणी असणारा मंद उतार. यामुळे या ठिकाणी असणारा जो दोन उताराचे प्रकार मंद उतार आणि तीव्र उताराचे प्रकार आपल्याला ह्या सह्याद्री पर्वतावरून दाखवून दिले आहेत किंवा सांगत आला आहेत. वैतरणा नदी असेल किंवा सावित्री नदी असेल या नद्यांच्या उगम क्षेत्राजवळ सह्याद्री पर्वत हा कंकणाकृती झालेला आहे असे आपल्याला या ठिकाणी नमूद करावे लागेल. तसेच या डोंगर रांगाचे क्षेत्रफळ म्हणजे जवळजवळ या डोंगर रांगा ज्या आहेत त्या 60,000 चौरस किलोमीटर असून या रांगांची सरासरी उंची 1200 मीटरच्या दरम्यान आहेत. यात काही अनेक शिखरे किंवा डोंगर रांगा यामध्ये समाविष्ट झालेल्या आहेत असंही आपल्याला या ठिकाणी नमूद करावं लागेल. म्हणजेच या डोंगर रांगा किंवा या ठिकाणी असणारा हा सह्याद्री पर्वत असणारी त्याचं वैशिष्ट्य हे इतर डोंगर रांगापेक्षा वेगळं आहेत. म्हणजे एका बाजूला असणारा तीव्र स्वरूपाचा उतार दुसऱ्या बाजूला असणार म्हणजे पूर्वेला असणारा मंद उतार याच उताराची आणि ह्याच असणारा या सह्याद्री पर्वताचे वेगळेपण या ठिकाणी त्याने जपून ठेवलं आहे. त्यानंतर आपण पुढे जाणार आहोत. सह्याद्री पर्वत हा नद्यांचा जलविभाजक किंवा आता या डोंगर रांगाच्या उत्तरेकडे गेल्यानंतर आपल्याला कळसुबाई नावाचं शिखर आहे जे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर किंवा सह्याद्री पर्वतातील सर्वात उंच शिखर म्हणून 1646 मीटर उंची आहे. त्यानंतर साल्हेर जे दुसरं एक शिखर आहे त्याची उंची 1567 मीटर आहे. त्यानंतर महाबळेश्वरला गेलो आपण तर महाबळेश्वरला उंची आहे 1438 मीटर. त्यानंतर हरिश्चंद्रगडाची उंची 1424 मीटर. त्यानंतर कर्नाटकामध्ये गेला तो 1862 मीटर उंचीवर असलेले कुद्रेमुख शिखर याचाही त्या ठिकाणी समावेश होतो. त्यानंतर दक्षिणेकडे गेले तर अनईमुडी हेही शिखर अनईमुडी हे उंची 2695 मीटर इतके आहेत. हे लक्षात ठेवा की अनईमुडी हे सर्वात महत्त्वाचं शिखर आहे. हे सर्वात मोठं शिखर त्या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल. म्हणजेच या शिखरांचाही त्या ठिकाणी समावेश आपल्याला झालेला दिसून येतो. थोडक्यात
अनईमुळे हे पश्चिम घाटातील सर्वात उंच शिखर आहे असंही आपल्याला म्हणता येईल. आणि महाराष्ट्रातील जर उंचीचं ठिकाण म्हटलं तर 1646 मीटर हे कळसुबाई शिखर आहेत. त्याचबरोबर साल्हेर असेल, महाबळेश्वर असेल, हरिश्चंद्रगड असेल आणि त्यानंतर अनईमुळे असेल, हे पश्चिम घाटातील सर्वात उंच उंच शिखर या ठिकाणी म्हणता येईल. या डोंगररांगामध्ये महत्त्वाचा खंडभाग म्हणजे पालघाट खिंडीच्या स्वरूपामध्ये हा तामिळनाडू व केरळ या भागांना जोडतो. सह्याद्रीची सर्वात उंची कमी या ठिकाणी 1300 मीटरच्या दरम्यान आपल्याला दिसून येईल. अशा प्रकारे या ठिकाणी असणारे वेगवेगळे शिखरं असतील, या शिखरांची उंची या ठिकाणी आपण बघितली. कोणत्या म्हणजे पश्चिम घाटामध्ये असणारं सर्वात उंच शिखर अनईमुळे शिखर किंवा महाराष्ट्रामध्ये असणारं सर्वात उंचीचं ठिकाण म्हणून कळसुबाईचं शिखर असंही आपल्याला म्हणता येईल. त्याचबरोबर पश्चिम घाटातील असणारा हा घाट जगातील सर्वात जास्त जैवविविधता किंवा बायोडायव्हर्सिटी असंही आपल्याला म्हणता येईल. म्हणजे 8 जागांपैकी म्हणजे जगातील एकूण जागांपैकी जैवविविधतेच्या म्हणजे बायोडायव्हर्सिटीच्या बाबतीमध्ये जर आपण विचार केला तर पश्चिम घाटामध्ये बायोडायव्हर्सिटी ही मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. आता जैवविविधता म्हणजे मोठ्या प्रमाणावर असणारे जीवजंतू किंवा वेगवेगळे असणारे जीव वेगवेगळ्या स्वरूपामध्ये पश्चिम घाटामध्ये आढळून येतात. म्हणजे पश्चिम घाटाच्या जर उत्तरेला गेलो त्या ठिकाणी असणारे ते वनस्पती जीवन, त्या ठिकाणी असणारं प्राणी जीवन, त्यानंतर पश्चिम घाटाच्या सह्याद्री पर्वताच्या मध्यभागावर आलो तर त्या ठिकाणी असणारं त्याचं जैवविविधता ही वेगळ्या स्वरूपाची आढळून येते. त्यानंतर पश्चिम घाटाच्या जर आपण दक्षिणी टोकाला गेलो तर त्या ठिकाणी असणारे त्याचे जीवन, प्राणी जीवन, मानवी जीवन किंवा वनस्पती जीवन हे वेगवेगळे आहेत. म्हणजे पश्चिम घाटामध्ये असणाऱ्या एकूण जगाचा जर विचार केला सर्वात जास्त जैवविविधता असणाऱ्या या 8 जागांपैकी एक आहे. म्हणजे अतिशय महत्त्वाचं ठिकाण जर आपण महाराष्ट्रातील एक बघत असतो तर त्याला आपण एक पश्चिम घाट असंही म्हटलं. मित्रांनो, याच पश्चिम घाटाचं बघत असताना आपल्याला सह्याद्री पर्वत नद्यांचा विभाजक असंही त्याला एक उक्ती किंवा त्याला एक आपण थोडंसं हे दिलं तर काही उपमा दिल्यानंतर काही फरक पडणार नाही. म्हणजे सह्याद्री पर्वत हा नद्यांचा जलविभाजक असं म्हणायचं आहे. जलविभाजक म्हणजे जलाचं विभाजन करणारा असा जो भाग त्याला आपण म्हणायचं, त्याला जलविभाजक म्हटलं आहे. दख्खनच्या पठारावर जर विचार केला दख्खनच्या पठारावर पश्चिमेस असलेल्या सह्याद्री पर्वतातून कोकणचा सकल प्रदेश पाहता येतो. दख्खनच्या पठारावरून पश्चिमेस असलेल्या सह्याद्री पर्वताचा सकल प्रदेश पाहता येतो. त्याचबरोबर सह्याद्री पर्वतरांगेमुळे अरबी समुद्राला मिळणाऱ्या पश्चिमवाहिनी नद्यांचं व बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या पूर्ववाहिनी नद्यांचे जलविभाजन केलेले आहेत. म्हणजे पश्चिम घाटामध्ये उगम पावणाऱ्या काही नद्या या अरबी समुद्राला मिळतात तर काही नद्या ह्या बंगालच्या उपसागराला मिळतात. म्हणजे थोडक्यात अरबी समुद्राला मिळणाऱ्या यांना आपण पश्चिमवाहिनी नद्या म्हणतो, बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या यांना आपण पूर्ववाहिनी नद्या म्हणतो. अशा या 2 प्रकारच्या नद्या, या दोन नद्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या दिशांना पाणी वाहून नेण्याचं किंवा वेगवेगळ्या देशांना जलविभाजनाचं काम जर कोण करत असेल तर तो सह्याद्री पर्वत करतो. किंवा ह्या सह्याद्री पर्वतामुळे 2 प्रकारच्या नद्या किंवा जलवाहिनी झाल्या आहेत. म्हणजे पश्चिमवाहिनी आणि पूर्ववाहिनी अशा प्रकारचे जलविभाजक म्हणून त्याचं एक वेगळेपण वैशिष्ट्य म्हणता येईल. याशिवाय किनारपट्टीचा सकल प्रदेश असेल, देशावरचा पठारी प्रदेश असेल, म्हणजे किनारपट्टीचा असणारा जो प्रदेश म्हणजे थोडक्यात कोकण असेल आणि देश असेल किंवा वरचा दख्खनचा पठार असेल, यांना वेगळ्या करण्याचं कामसुद्धा ह्या ठिकाणी आपल्याला सह्याद्री पर्वताने केलेलं आहे हे दिसून येईल. त्याचबरोबर पुढे गेल्यानंतर आपल्याला सह्याद्री पर्वताची रांग उत्तर दक्षिण दिशेस असून सर्व ठिकाणी समांतर आहेत असे नाहीत. या ठिकाणी काही ठिकाणी ती कमी प्रमाणात आहेत तर काही ठिकाणी ती जास्त प्रमाणात आहेत. म्हणजे अशा वेगवेगळ्या परिस्थिती ही त्या ठिकाणी आपल्याला दिसून येईल. याचबरोबर सह्याद्रीच्या घाटमाथ्यांची उंची निरनिराळ्या आहेत. काही ठिकाणी ती जास्त आहे तर काही ठिकाणी ती कमी स्वरूपात सुद्धाही आढळून येते. काही ठिकाणी घाटमाथ्या उंचीवर जास्त आहेत. उदाहरणार्थ आपण बघितलं की मगाशी बघितलं साल्हेरची उंची किती होती, कळसुबाईची उंची किती होती, त्या ठिकाणी असणाऱ्या अनईमुळेची उंची किती असे म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे या ठिकाणी असणारे वेगवेगळे जे घाटमाथे असतील या घाटमाथ्यांची उंची एकसारखी नाही आहे, ती वेगवेगळ्या स्वरूपात आहे. त्यामुळे त्या ठिकाणी असणारे जलविभाजक असेलच असे आपल्याला सांगता येत नाही. त्याचबरोबर नद्यांच्या खनन कार्यामुळे याला जलविभाजकाचे स्थान थोडेसे बदललेले आहे असे आपल्याला म्हणता येईल. की नदीचे खनन कार्य आपल्याला माहिती आहे की नदी कोणकोण खनन कार्य करत असताना त्याबरोबर की ती मोठ्या प्रमाणात तिच्या सुरुवातीच्या अवस्थेमध्ये तिच्या खनन कार्य मोठ्या प्रमाणात असतं. कारण हे खनन कार्य असल्यामुळे त्या ठिकाणी जलविभाजकाचे स्थान थोडेफार बदललेले आहेत असे आपल्याला म्हणता येईल. आता यानंतर पुढे जाणार आहोत आपण की हा बघितला की नद्यांचा जलविभाजक म्हणून एक मोठी उपमा किंवा एक कार्य त्याचं चालू असतं. आपण की दख्खनच्या पठारावरील उगम पावणाऱ्या ज्या नद्यांचा उगमस्थानांचा प्रदेश
किंवा दख्खनच्या पठारावर उगमस्थानांचा प्रदेश म्हणून सह्याद्री पर्वताकडे बघितलं गेलं पाहिजेत. आता दख्खनच्या पठारावर उगम पावणाऱ्या नद्या कोणकोणत्या असू शकतात किंवा कोणत्या नद्या आहेत की ज्या नद्या दख्खनच्या किंवा सह्याद्री पर्वतामध्ये उगम पावतात. आता या उगम पावणाऱ्या नद्यांचा जर विचार केला म्हणजे दख्खनच्या पठारावर वाहणाऱ्या नद्या म्हणजे दख्खनच्या म्हणजे थोडक्यात पूर्ववाहिनी वाहणाऱ्या नद्या किंवा पश्चिम वाहिनी वाहणाऱ्या नद्या ज्या सह्याद्री पर्वतामध्ये उगम पावतात म्हणून त्याला उगमस्थानांचे प्रदेश असं म्हटलं गेलं आहे. आता ह्या सह्याद्री पर्वतामध्ये उगम पावणाऱ्या नद्या गंगा नदी म्हणजे आपली गंगा नाही, गंगा जी गंगोत्रीला उगम पावती नाही तर आपली गंगा म्हणजे दक्षिण गंगेला आपण म्हणतो गोदावरी. आता या गंगा नदीच्या खालोखाल असलेली गोदावरी नदी महाराष्ट्रातून वाहते. ही नाशिक जिल्ह्यातून त्र्यंबकेश्वर जवळ असणाऱ्या गोदावरीचा उगम होतो. आता नाशिक शहरात येईपर्यंत गोदावरी 20 किलोमीटर अंतर ही लांबीच्या घळईमधून वाहते असते. आता घळई म्हणजे काय तर घळई म्हणजे जो अतिशय तीव्र भाग असू शकतो म्हणजे दोन्ही भाग उंच असतात आणि मधून ती नदी वाहते त्याला घळई असं म्हणतो आपण. आता या ठिकाणी झालं हे गोदावरी नदीचं. त्यानंतर पुढे गेल्यानंतर आपल्याला दुसरी नदी जी महत्त्वाची वाटते ती म्हणजे कृष्णा नदी. ही कृष्णा नदी महत्त्वाची असून ती भीमा ही सह्याद्रीमध्ये गोदावरी नदीच्या दक्षिणेस 100 किलोमीटर अंतरावर भीमाशंकर येथे उगम पावते. आता बघा या दोन्ही नद्या ह्या पूर्ववाहिनी आहेत. म्हणजे पहिली आपण बघितली जी गोदावरी नदी, दुसरी जी बघणार आहोत आपण ती कृष्णा नदी. कृष्णा नदीचा उगम कुठं सांगितला भीमाशंकर या ठिकाणी आणि गंगा नदी गोदावरी नदीचा उगम कुठं सांगितला नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर जवळ किंवा त्र्यंबकेश्वर असणाऱ्या ब्रह्मगिरीजवळ. त्यानंतर पुढे गेल्यानंतर भीमा नदीच्या दक्षिणेस असणारी महाबळेश्वर येथे कृष्णा नदीचा उगम होतो. तसेच कोयना नदी ही तिथेच उगम पावते. म्हणजे बघा आता कोयना कुठे आणि कृष्णा नदी कुठे म्हणजे ह्या दोन गोष्टी किंवा ह्या दख्खनच्या पठारावर असणाऱ्या वेगवेगळ्या नद्या या नद्यांच्या असणारे उगमस्थान हे सह्याद्री पर्वतात आहेत असे आपल्याला या ठिकाणी नमूद करते. वरील महत्त्वाच्या नद्याप्रमाणे गोदावरी, भीमा, कृष्णा या नद्यांच्या उपनद्यांचा उगम सह्याद्री पर्वतामध्ये झाला आहे असेही आपल्याला त्या ठिकाणी नमूद करावे लागेल. म्हणजेच थोडक्यात दख्खनच्या पठारावर वाहणाऱ्या ज्या नद्या असतील त्या नद्यांचं उगमस्थान जर कोण असेल तर तो आहे सह्याद्री पर्वत असे आपल्याला या ठिकाणी नमूद करणार आहे. त्यामध्ये कोणकोणत्या नद्या येतात महत्त्वाच्या तर गोदावरी, कृष्णा, भीमा त्याबरोबर ह्या नद्यांचा उगम हा सह्याद्री पर्वतामध्येच झालेला आहे असं आपल्याला नमूद. पुढे जाणार आहोत आपण. पुढे जात असताना सह्याद्री पर्वतामध्ये असणारे वेगवेगळे शिखरे कोणती महत्त्वाची शिखरे आहेत याचाही विचार करणं या ठिकाणी आपल्याला महत्त्वाचं वाटतं. पहिलं आपण बघितलं तर सह्याद्री पर्वतातील सर्वात उंच शिखर जर असेल तर ते कळसुबाई आहे. त्याची उंची 1646 मीटर आहे ती आपण मगाशी बघितलं. त्याचे भौगोलिक स्थान गोदावरी नदीची उपनदी प्रवरा नदीच्या उगमाजवळ आहे असेही आपल्याला म्हणता येईल. त्याबरोबर नाशिकच्या उत्तरेस 90 किलोमीटर अंतरावर साल्हेर हे दुसऱ्या क्रमांकाचे जे ठिकाणे किंवा दुसऱ्या क्रमांकाचं जी सर्वात मोठं शिखर आहे त्याची उंची 1567 मीटर आहे. नाशिकच्या उत्तरेस असणारे सप्तशृंगी मंदिर आहे 1416 किलोमीटर. त्याचबरोबर त्र्यंबकेश्वर असेल 1304 मीटर. ही महत्त्वाची शिखरे ही सह्याद्री पर्वतामध्ये आपल्याला दिसून येतात. याशिवाय मध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये असणारं तौला असेल, नाशिक जिल्ह्यामध्ये त्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये अस्तंबा असेल, हनुमान असेल, त्याचबरोबर पुणे जिल्ह्यामध्ये तोरणा असेल. ही महत्त्वाची शिखरे ह्याच सह्याद्री पर्वतामध्ये आपल्याला दिसून येतात. म्हणजे थोडक्यात ह्या सह्याद्री पर्वतामध्ये त्याचं एक वेगळेपण की वेगवेगळे शिखरे सुद्धा या सह्याद्री पर्वतामध्ये आहेत. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे की पर्वतामध्ये असणारे घाटमाते कशाला म्हणायचं आणि पर्वतमाता कशाला म्हणायचं. म्हणजे घाटमाता असेल किंवा पर्वतमाता असेल याच्यात काय म्हणायचं घाटमाता की पर्वतमाता किंवा किल्ले सह्याद्रीच्या पर्वताच्या व त्याच्या शिखरावर उंचवर सपाट भूप्रदेशाला आपण घाटमाता असं म्हणतो. म्हणजे घाटमाता कशाला म्हणायचं की पर्वताच्या उंच त्याच्या शिखरावर उंच असा सपाट प्रदेश असेल त्याला आपण घाटमाता असं म्हणतो. या घाटमाता ही मोठ्या प्रमाणावर सह्याद्री पर्वतामध्ये आढळतात. हे संपूर्णपणे सपाट प्रदेशाचे नसतात. उदाहरणार्थ नेरळजवळ माथेरान असेल, साताऱ्याजवळ असलेली पाचगणी असेल, महाबळेश्वर असेल हे प्रसिद्ध घाटमाते आहेत आणि ते थंड हवेचे ठिकाणं म्हणून प्रसिद्ध आहेत हेही आपल्याला म्हणता येईल. म्हणजेच आता यानंतर पुढचं हे झालं घाटमात्याच्या संदर्भात किंवा पर्वतमात्याच्या संदर्भामध्ये. त्यानंतर किल्ले अतिशय महत्त्वाचा जो पार्ट आहे तो किंवा किल्ले ज्याला आपण फोर्ट असं म्हणतो. या किल्ल्यांचा विचार करत असताना सह्याद्री पर्वतामध्ये वेगवेगळ्या घाटमाथ्यावर वेगवेगळ्या असणारे किल्ले बांधण्यात आले. त्यामध्ये शिवनेरी असेल, रायगड असेल, सिंहगड असेल, प्रतापगड असेल, पन्हाळगड असेल, विशाळगड असेल असे अनेक किल्ले बांधण्यात आलेले आहेत. या किल्ल्यांचा बंदोबस्त करण्यासाठी किंवा नीट व्यवस्था राहण्यासाठी शिवाजी महाराजांनी ह्याच काळामध्ये
याच काळामध्ये मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी व्यवस्था करण्यात आली होती आणि या किल्ल्यांचं संरक्षण करण्यासाठी महाराष्ट्राचे परकीय आक्रमणापासून संरक्षण केले आहेत असे आपल्याला या ठिकाणी नमूद करावं लागेल. म्हणजे थोडक्यात विचार करत असताना किल्ले ही गाठमाथ्यावरती ह्याचं एकमेव चांगलं उदाहरण म्हणून आपण त्या किल्ल्यांकडे बघितलं आहे. म्हणजे उदाहरणार्थ मी तुम्हाला जे किल्ल्यांची नावं सांगितली, उदाहरणार्थ शिवनेरी असेल, रायगड असेल, सिंहगड असेल, प्रतापगड असेल, पन्हाळगड असेल, विशाळगड असेल, हे किल्ले जो आपण इतिहासामध्ये वाचत आलो आहे त्याचाही आपल्याला या ठिकाणी विचार करावा लागेल. हेच सह्याद्री पर्वतातील एकमेव वैशिष्ट्य म्हणजे त्या ठिकाणी घाटमाथे पण आहेत आणि किल्ले पण आहेत. त्यानंतर पुढे जाणार किंवा पास, ज्याला घाट असंही म्हणतो आपण, की हे एक त्याचं वेगळेपण सह्याद्री पर्वताचं वैशिष्ट्य आपल्याला म्हणता येईल की सह्याद्री पर्वतामध्ये घाट पण आढळतात, खिंड पण आढळतात. आता पर्वताच्या रांगा लांबच लांब पसरलेल्या असतात तेव्हा उंच लांब रांगांमधून कमी उंचीचा भाग असतो. त्या अशा कमी उंचीच्या भागाला आपण खिंड असे म्हणतो किंवा त्याला पास असं म्हणतात. पास म्हणजे एका बाजून दुसऱ्या भागाकडे जाणे किंवा म्हणजे पर्वताच्या लांबच लांब रांगा असताना तेव्हा त्या दोन रांगांमधून कमी उंचीचा भाग असून त्या कमी उंचीच्या भागातून आपण रस्ता तयार केला असतो किंवा खिंडीतून केला असतो, त्याला कमी उंचीच्या भागाला आपण खिंड असे म्हटले आहे. नदीच्या खनन कार्यामुळे पर्वताची सलगता खंडित होते. ह्या खिंड म्हणून ओळखला जो भाग जातो त्याला आपण या खिंडीतून दळणवळणाचे मार्ग नेले जातात. म्हणजे थोडक्यात या ठिकाणी ह्या खिंडी कशासाठी उपयुक्त पडतात तर या दळणवळणाचे मार्ग किंवा रस्ते निर्माण करण्यासाठी आपल्याला खिंड उपयोगी पडते. थोडक्यात दळणवळणाच्या रस्त्याने घाट असे, थोडक्यात दुसरा शब्द जो आपल्याला कायम व्यवहारात वापरला तो त्याला घाट असे म्हणतो. ही घाट ही दळणवळणाच्या सोयीसाठी या खिंडीमधूनच निर्माण केलेल्या असतात. म्हणजेच सह्याद्री पर्वतामध्ये अशा वेगवेगळ्या प्रकारचे घाट आहेत. म्हणजे उत्तरेकडून जर दक्षिणेकडे पर्वतरांगा गेल्यामध्ये तर आपल्याला त्या ठिकाणी वेगवेगळे घाट आपल्याला पाहावेस मिळतात. म्हणजे थळघाट असेल, माळशेज असेल, आंबेनळी असेल, बोरघाट असेल, कुंभारली असेल, आंबा घाट असेल, फोंडा घाट असेल, आंबोली घाट असेल, वेगवेगळे अशा वेगवेगळे प्रकारचे घाट आपल्याला सह्याद्री पर्वतामध्ये आढळत असतात. म्हणजे थळघाट, माळशेज, आंबेनळी, बोरघाट, कुंभारली, आंबा घाट, फोंडा घाट, आंबोली घाट असे वेगवेगळे प्रकारचे घाट या ठिकाणी आढळतात. आता ही घाट आढळत जरी असले तर ह्या घाटांचं एक वैशिष्ट्य आहे की कोकण आणि महाराष्ट्र पठार यांना जोडणारे ते दुवे आहेत. म्हणजे कोकण असेल म्हणजे कोकणवासी असेल, महाराष्ट्र पठाराचे दख्खन पठार म्हणजे दख्खनचा पठाराचा एक जो महाराष्ट्र पठार आपण म्हणतो त्याला, या दोघांना जोडणाऱ्याचं जे कार्य कोण करत असेल तर तो हा सह्याद्री घाट करतो किंवा हे जे घाट करतात. आणि घाटाचं वैशिष्ट्य म्हणजे ते सह्याद्री पर्वतात आहे म्हणून सह्याद्री पर्वतच थोडक्यात मग कोकण आणि महाराष्ट्र पठार यांना जोडणाराचा दुवा असं आपल्याला ह्या ठिकाणी नमूद करावं लागेल. म्हणजेच कोकण आणि महाराष्ट्र पठार यांना जोडणारा जो दुवा असेल तर तो कोण असेल, तो सह्याद्री पर्वत असेल असंही आपण ह्या ठिकाणी म्हणू शकतो. असणारे वेगवेगळे घाट असतील, या सह्याद्री पर्वतामधील घाट आणि खिंड ही आपण बघत असलाय तर त्यातला एक थळघाट नाशिकच्या नैऋत्येस 35 किलोमीटर अंतरावर असणारा थळघाट आहे. मुंबईकडून नाशिककडे जाणारा रेल्वे मार्ग या कसरगाळा थळघाटातूनच जात असतो. हे थोडक्यात उदाहरण. त्यानंतर पुढे जाऊया बोरघाट. पुण्याच्या वायव्य 70 किलोमीटर अंतरावर हा बोरघाट आहे. पुणे मुंबई दरम्यानचा रेल्वे मार्ग खंडाळ्याजवळून असलेल्या ह्या बोरघाटातूनच गेलेला आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे जाऊन सह्याद्री पर्वतातील इतर काही घाट आहेत, जे घाट कोकण व देश यांचा संपर्क साधण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. त्यामध्ये कुंभारली घाटातून चिपळूण आणि पोपळी भागात जाता येतं. त्यानंतर आंबा घाटातून रत्नागिरीकडे जाता येतं. फोंडा अंबाली घाटातून मालवण, वेंगुर्ला व दक्षिणेस गोव्याकडे जाण्यासाठी हे अत्यंत उपयुक्त ठरत असतात. अशा प्रकारे या असणाऱ्या घाटांचं वेगळेपण, त्यासाठी असणारे कोणकोणते भाग त्याने जोडले गेले आहेत. उदाहरणार्थ थळघाट असेल तर त्याने म्हणजे नाशिक, मुंबई आणि किंवा नाशिक यांना जोडण्याचं काम केलं आहे. बोरघाट असेल तर पुणे मुंबई जोडण्याचं काम हे रेल्वे मार्गातून त्यातून केलेलं आहे. म्हणजे थोडक्यात कुंभारली घाट असेल तर चिपळूण आणि पोपळीवात यांचं ते ठिकाणी जाता येते. आंबा घाट असेल तर रत्नागिरीकडे जाता येते. फोंडा किंवा आंबोली घाट असेल मालवण आणि वेंगुर्ल्याकडे जाता येते. दक्षिणेस गोव्याकडे जाण्यासाठी ही असे उपयुक्त ठरणारे हे जे घाट या ठिकाणी ह्या सह्याद्री पर्वतात आपल्याला दिसून येतात. म्हणजेच सह्याद्री पर्वतमय भागामध्ये धुळे, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली व कोल्हापूर भागांचा या पश्चिम दिशेस किंवा पश्चिम भागामध्ये यांचा समावेश होतो. म्हणजे कुठले? धुळे, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली व कोल्हापूर हा पश्चिम भागामध्ये सह्याद्री पर्वताचा समावेश होतो. तर ठाणे असेल, रायगड असेल, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा पूर्व भागामध्ये समावेश होतो. हे याचं एक वैशिष्ट्य म्हणावे लागेल. म्हणजेच सह्याद्री पर्वत हा किती महत्त्वाचा आहे हे आपल्याला या ठिकाणी म्हणावेसे वाटते.
विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण सह्याद्री पर्वत कसा आहे हे आपण थोडक्यात अनुभवलं. पण सह्याद्री पर्वत जर पाहायचा असेल तर त्या ठिकाणी आपल्याला प्रत्यक्षात सह्याद्री पर्वतात फिरलं गेलं पाहिजे, सह्याद्री पर्वतात ऐकला पाहिजे, ज्याला आपण पश्चिम घाट म्हणतो. या पश्चिम घाटाचं वेगळेपण काय, त्याचे वेगवेगळे वैशिष्ट्ये काय, त्यानंतर तो नद्यांचा जलविभाजक का म्हटलं आहे, त्यांना वेगवेगळ्या नद्यांचं उगमस्थानाचा प्रदेश का म्हटलं आहे, त्यानंतर असणारे वेगवेगळे शिखरे का त्या ठिकाणी, कोणती कोणती शिखरे आपण त्या ठिकाणी बघितली, त्यानंतर कोणकोणते पर्वतमाता बघितला, त्यानंतर घाटमाता कोणता आहे, कोणकोणते किल्ले त्या ठिकाणी निर्माण झाले आहेत, त्यानंतर घाट आहे तर वेगवेगळे कोणकोणते घाट त्या ठिकाणी आहे, कोणकोणत्या खिंडी आहेत, याचाही आपण ह्या ठिकाणी उहापोह किंवा मागील या तासिकेमध्ये आपण चर्चा केली आहे. विद्यार्थी मित्रांनो, या तासिकेविषयी किंवा ह्या सह्याद्री पर्वताविषयी कुणाच्या मनात काही शंका प्रश्न निर्माण झाले असतील तर माझा ईमेल ID दिला आहे bharatgadak@kthmcollege.ec.in या मेलवरती आपण मेल करू शकता. धन्यवाद.